नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? तर मी आशा आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. तर आता सकाळचे 9 वाजलेले आहे. माझा स्वयंपाक वगैरे सगळा झाला. तर मी आता मशीनमध्ये कपडे लावून दिले, कारण मला आज घर क्लीन करायचं होतं. जेव्हा वेळ मिळतो तेव्हा मी आठवड्यातून एकदा घर क्लीन करत असते, कारण मला डेली ब्लाऊज असल्यामुळे मला वेळ मिळत नाही. तर जेव्हा मला वेळ मिळतो तेव्हा मी आठवड्यातून एकदा साफसफाई करत असते. तर मला आज फ्रीज पण साफ करायचं होतं, कारण आमच्या इथं सोमवार बाजार असल्यामुळे मी दर सोमवारी एकदाच हप्त्याभराचा भाजीपाला आणून ठेवते आणि तो नेसून भाज्या चिरून वगैरे ठेवते. कारण मला सकाळी 5लाच उठायला लागतं. मला डबे वगैरे द्यायचे असतात, त्याच्यामुळे मला ते सकाळी सोपं पडतं. त्याच्यामुळे मी जेवढं होईल तेवढं रात्रीच भाज्या चिरून वगैरे ठेवते, लसूण वगैरे सोलून ठेवते. त्याच्यामुळे मला सकाळी पटकन डबा होऊन जातो. जेवढं आपण रात्री तयारी करून ठेवतो त्याच्यामुळे आपले कामं सकाळी लवकर होतात. तर मी नेहमी असंच करत असते. तर माझं आता सगळं आवरून झालं होतं, कारण आता मला भाजीला पण जायचं होतं. संध्याकाळची वेळ होती. तर मी डाळ भाताचा कुकर लावून दिला होता, कारण म्हटलं तिकडनं आल्यावर उशीर होतो स्वयंपाकाला. तर मी भाजी घेऊन आली आणि मुलं म्हणे मम्मी खूप भूक लागली. तर म्हटले थांबा, मी तुम्हाला ना भेळ करून देते. तर मी मुलांना भेळ करून दिली. म्हटले तोपर्यंत स्वयंपाक होतो तोपर्यंत तुम्ही भेळ खा. तर मुलांना छान अशी कांदा टोमॅटो टाकून भेळ करून दिली. तर मुलांना भेळ खूप आवडते. असं चटपटीत करून दिलं तर पोरं कसे आवडीने खातात. तर माझ्या मुलाला भेळ पण खूप आवडते. जेव्हा मग मी सिन्नरला गेले का त्याला भेळ घेऊनच येत असते, कारण त्याला भेळ खूप आवडते. तर मुलांना भेळ दिली. तर मुलांना भेळ खूप आवडते. तर म्हणे मम्मी जेवायचं होतं, तर त्याला म्हटले तोपर्यंत तुम्ही भेळ खा, तोपर्यंत मी स्वयंपाक बनवते. तर आता मी स्वयंपाकाला लागले. एक साईडला मी डाळीला फोडणी देत होते आणि दुसरीकडे मी बटाटे उकडण्यासाठी ठेवले होते, कारण मुलांना विचारलं होतं तुम्ही काय भाजी खाल, तर ते म्हणजे बटाट्याची चटणी कर. तर दुसरीकडे मी लगेच चपात्या करायला घेतल्या, कारण आज जरा थोडा उशीरच झाला होता, कारण आज घर आवरायचं होतं. त्याच्यामुळे मला लेट झालं खूप स्वयंपाकाला. तर मी भाजीला फोडणी देऊन घेतली. भाजीला फोडणी दिल्यानंतर मी लगेच चपात्या करून घेतल्या, कारण देवाला पण उपार दाखवायचा होता. तर माझा आता सगळा स्वयंपाक तयार झालेला आहे. तर मी पहिले देवाचं ताट बनवलं, देवाला उपवास दाखवला, त्याच्यानंतर आम्ही लगेच जेवण करून घेतलं.
जेवण झाल्यानंतर मी रात्रीच भांडे घासून टाकते, कारण सकाळी डबे करायचे असतात, त्याच्यामुळे मी किचन ओटा वगैरे सगळं रात्रीच नीट करून ठेवते. तर भाजीपाला आणल्यानंतर मी तो धुवून फॅन खाली सुकून ठेवते, कारण तो रात्रीच निसून फ्रीजमध्ये ठेवून देते, कारण सकाळी मग डब्यांना सोपं पडतं. जर आपण चिरून वगैरे ठेवलं तर सकाळी डबे पण लवकर होऊन जातात, नाही तर मग खूप उशीर होऊन जातो. त्याच्यामुळे तेव्हा मला वेळ भेटतो तेव्हा मी भाज्या वगैरे सगळ्या निवडून ठेवते. तर आता रात्रीचे 11 वाजलेले आहे, तर माझी सगळी कामं आवरली. तर तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात मला नक्की कमेंटमध्ये सांगा, आणि आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. शुभरात्री.